सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। शिरपूर तालुक्यातील जळोद गावात असलेल्या खानदेश कन्या स्वर्गीय स्मिता पाटील शैक्षणिक संस्था संचालित किसन पाटील अनुदानित प्राथमिक आश्रम शाळेचे तत्कालीन संचालक मंडळाचे संस्थेचे खोटे बनावट व शासनाची दिशाभूल करणारे कागदपत्र अप्पर आयुक्त नाशिक विभागाला सादर करून 4 वर्षाच्या कालावधीसाठी तब्बल 2,10,00,000 रुपयांपेक्षा जास्त इमारतीचे भाडे काढून घेतले। तसेच बनावट कागदपत्र तयार करून शाळेचे देखील स्थलांतर करून घेतले। या पार्श्वभूमीवर संपूर्ण तत्कालीन संचालक मंडळावर कायदेशीर गुन्हा दाखल करावा असे आदेश असताना देखील गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याने ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झाले। त्यामुळे येत्या 2 दिवसात संबंधित तत्कालीन संस्थाचालक मंडळावर गुन्हे दाखल करावे, अन्यथा सोमवारी हजारोंच्या संख्येने आदिवासी प्रकल्प विभागाच्या बाहेर हे आंदोलन करण्यात येईल अशी आक्रमक भूमिका जळोद गावातील ग्रामस्थांनी घेतली आहे। माझं नाव बाळू सोमा शिंदे, जळोद ग्रामस्थ आणि सर्व ग्रामस्थ। आरोप असा आहे आमच्या संस्था चालकावर असा आरोप आहे आमच्या गावकऱ्यांचा की त्यांनी एकदम खोटे बनावट कागदपत्र करून पेशा क्षेत्रातलं गाव असताना सुद्धा पेशा क्षेत्राचा उल्लेख न करता त्यांनी अधिकाऱ्यांच्या आर्थिक देवाणघेवाण करून संगमताने ती शाळा खोटे पूर्ण डुप्लिकेट कागदपत्र पुरावा करून शाळा हस्तांतर करून घेतली आणि प्रचंड प्रमाणात आमच्या आदिवासी मुलांचे नुकसान होतं आमचा आरोप। आणि त्याच्यानंतर आर्थिक देवाणघेवाण करून खोटे पुरावे खोटे कागदांच्या अधीन त्यांनी कमीत कमी 2-2.5 कोटी रुपये डुप्लिकेट पुरावे जोडून सुद्धा कागदपत्र करून भाडं सुद्धा वसूल केलेलं आहे शासनाकडनं आणि शासनाचे पूर्ण प्रकारे नुकसान केलेली आहे आणि फसवणूक केलेली आहे आणि गावकऱ्यांची पण फसवणूक केली आहे। आमची प्रशासनाला एवढी विनंती आहे आणि आम्ही वरिष्ठ स्तरावर पुरावे कागद पूर्ण पुरवून सुद्धा वरिष्ठ कार्यालयाचं आदेश पत्र येऊन सुद्धा यांनी प्रकल्प कार्यालयाने गुन्हा दाखल केला नाही। आदेश असताना त्यांनी 8-10 दिवसापासून टाळाटाळ करतायत आणि त्यांच्यावर कोणत्याही प्रकारे गुन्हा दाखल करत खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे। पैसा क्षेत्रातून जेव्हा ती शाळा नॉन पैसामध्ये निघते आदिवासी शिक्षकांचे पूर्णप्रमाणे नुकसान होते, आदिवासी मुलांचे नुकसान होते आणि दुसरं ओपन कॅटेगरीचे लोक लागतात। तर हे होऊ नये, शासनाने याच्यावर प्रचंड प्रमाणात कारवाई करावी आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा आणि शाळेचा स्थलांतराचा जी रद्द करून तो आमच्या परत पेशा क्षेत्रामध्ये आणण्यात यावा। बरं, तुमचं आता पुढच्या आंदोलनाची दिशा काय असते? आता पुढची आंदोलनाची दिशा अशी आमची आहे, येत्या सोमवारी 7 तारखेला सकाळी 10 वाजता 200-300 लोक घेऊन आम्ही ही आंदोलन करणार आहेत जोपर्यंत शासन पूर्ण त्याच्यावर निर्णय घेत नाही, पीओ कार्यालय त्यांच्यावर संचालक मंडळावर गुन्हा दाखल करत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलनातून उठणार नाही अशी आमची दिशा आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक विरारी, धुळे।